मनोरुग्णांचे हक्क एक सामाजिक जबाबदारी. गिरिजेश कांबळे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि SV बहुउद्देशीय सामाजिक संस्था MIDC कुपवाड यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी मनोरुग्णांचे आणि त्यांचे हक्क, अधिकार आणि कायदेविषयक सल्ला या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात मनोरुग्णांना त्यांचे हक्क देणे ही सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. हे शिबिर कुपवाड येथे मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये घेण्यात आले. जिल्ह्यात मनोरुग्णांची समस्या जास्त प्रमाणात भेडसावते आहे. SV बहुउद्देशीय सामाजिक संस्थांकडून या मनोरुग्णांना कायदेशीर ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. मनोरुग्ण त्रास देतात म्हणून त्यांचे नातेवाईक देखील त्यांची जबाबदारी घेत नाहीत. भटक्या अवस्थेतील मनोरुग्णांना मारहाण, अत्याचार आदी गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि तसं न होता त्यांना वैद्यकीय उपचार आणि सुरक्षा प्रदान करण्याचे भान समाजाने ठेवले पाहिजे असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव गिरिजेश कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे, ॲडव्होकेट सम्राट कोकाटे, संजय खाडे यांनी मनोरुग्णांसंदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच मनोरुग्णांसंदर्भातील उल्लेखनीय कार्याबद्दल SV बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या श्रीकांत आणि वर्षाराणी लोखंडे यांचे कौतुक केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कक्षाकडून सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जाधव यांनी केले तर आभार ॲडव्होकेट दीपक कदम यांनी मानले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुषार कदम, प्रशांत कांबळे, SV बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योगदान दिलं आहे. वास्तविकता SV सामाजिक संस्थेतर्फे जे काम चालू आहे ते खरंच त्याचं कुठेही परतफेड होऊ शकत नाही आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्या लोकांना घरचे लोकच टाकून देतात, त्या लोकांना आपुलकी म्हणून सांभाळणारे, त्यांना आपलं करणारे जी SV संस्था काम करत आहे आणि त्यात लोखंडे परिवार जे ज्या पद्धतीनं काम करतात त्याला तुम्ही सगळे जे साथ देतात ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी किंवा बाकीच्या गोष्टीविषयी न सांगता ज्यावेळेस लोखंडेजी माझ्या ऑफिसला आले आणि त्यांनी काही समस्या उत्पन्न केली तर त्या प्रश्नाचं मी आज उत्तर देणार. कारण की या लोकांसाठी काय कायदे आहे काय नाही हे सगळं तुम्हालाही माहिती आहे, पण त्याची वाट कशी जायची, त्या मार्गाने कसं जायचं. आता जसं तुम्ही मला त्या दिवशी प्रश्न विचारला की एक स्त्री आहे, तिला लहान बाळ आहे आणि तिची प्रॉपर्टी आहे, पण कोणीच तिच्या नातेवाईक प्रॉपर्टी विकायच्या मागे लागलेले आणि आता ती प्रॉपर्टी सुरक्षित ठेवायची आहे तर काय. त्याचप्रमाणे दुसरा जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी प्रॉपर्टी आहे, नातेवाईक जे आहे ते त्याचे विकायला लागले आहे आणि ती सेक्युअर करायची आहे तर कसं. तर यासाठी मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांच्या हित पाहू इच्छिते, तर असे नातेवाईक आले तर ठीक, नाही तर आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर तो व्यक्ती तुमच्या ताब्यात असेल तर तुम्ही स्वतः कोर्टामध्ये नेक्स्ट फ्रेंड म्हणून केस दाखल करू शकता आणि त्यांची प्रॉपर्टी तुम्ही सुरक्षित करू शकता. नेक्स्ट फ्रेंड हा एक कायद्याने दिलेला तुमच्यासाठी चांगला आहे, एक आधारस्तंभ आहे की जे तुम्ही ह्या लोकांची प्रॉपर्टी सुरक्षित करू शकता. त्यासाठी आपले वकील साहेब आहेत, ते तुम्हाला सांगतील प्रोसिजर काय आहे. ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं की पोलीस लोक सहकार्य करत नाही, आरोग्य विभाग सहकार्य करत नाही, या संदर्भात सुद्धा आजच माझ्याकडे जे सगळ्या पूर्ण सांगली जिल्ह्यातल्या PI ची मीटिंग आहे त्यामध्ये हा विषय येणारच आहे. मी स्वतः तो विषय काढणार आहे, तिथे मॅडम सुद्धा त्यामध्ये आहे. आम्ही तो विषय घेऊ आणि आरोग्य यंत्रणेला सुद्धा आम्ही हे सांगू की पहिले आल्याबरोबर त्याचा रिपोर्ट करणं आणि त्या संदर्भात तुम्हा लोकांकडून जे काही अडचणी येईल त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण हे सदैव तुमच्या सोबत राहील. तुम्हाला कायदेविषयी जे काही अडचणी येईल, जे काही मदत येईल, जिथे कुठे अडथळा येईल तिथे आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने हे कार्यक्रम करता, ज्या पद्धतीने या लोकांची सेवा करता, त्यासाठी जर विधी सेवा प्राधिकरणाकडून थोडासा जरी हातभार लागला तरी मी म्हणेल की हे काम आमचं खूप सफल झालं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.